तर सुट्टीच्या दिवशी गजबजणारे रस्ते आणि फुलणारे बाजार यामध्ये सध्या शुकशुकाट पाहायला मिळतोय आणि त्याला कारण आहे राज्यामध्ये एप्रिल महिन्यातच उन्हाचा वाढलेला तडाखा। आज जवळपास 20 जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेची नोंद झाली आहे। विदर्भात तर सूर्य आग ओकतोय। असंच काहीसं तापमानाच्या आकडेवारीतून सध्या दिसतंय। जाणून घेऊया राज्यातल्या या उष्णतेच्या लाटेबद्दल आपल्या या स्पेशल रिपोर्टमधून। मे महिना उजाडायला अद्यापही 4 दिवस बाकी आहेत। त्या अगोदरच एप्रिल महिन्यातच मुंबईसह अनेक जिल्ह्यातील विशेषतः विदर्भातील जिल्ह्यांमध्ये उन्हाची काहिली वाढली आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानानं 44 अंशांचा आकडा पार केलाय। राज्यात आज सर्वाधिक तापमान अकोला इथं 47 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। आज या एप्रिल महिन्यातलं सर्वाधिक तापमान म्हणजे या मोसमातलं सर्वाधिक तापमान तब्बल 46.9 अंश जे आहे आज तापमानाची नोंद झाली। आणि आपण विचार करू शकतो की अकोल्यातलं ऊन कसं असेल। संध्याकाळ होत आहे, रस्त्यावरची रहदारी ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात नाही। रविवारचा दिवस आहे, त्यामुळे सुट्टीचा दिवस असूनही लोक सध्या घराच्या बाहेर पडायला तयार नाही। आणि गेल्या काही दिवसांमध्ये जगातलं सर्वाधिक उष्ण शहर म्हणून अकोल्याची ओळख जी आहे ती जगभरात निर्माण झालेली आहे। अकोल्या पाठोपाठ अमरावती जिल्ह्यात 46.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली। तर बुलढाण्यात इतिहासात पहिल्यांदाच 43.5 अंश सेल्सिअसवर पारा गेलाय। अकोला 46.9, अमरावती 46.8, नागपूर 45.5, भंडारा 44, बुलढाणा 43.5, ब्रह्मपुरी 44.2, चंद्रपूर 45, गडचिरोली 44.6, गोंदिया 44.4, वाशिम 44.6 आणि यवतमाळ 46। आज सुट्टीच्या दिवशी बाहेर पडलेल्या मुंबईकरांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या। मुंबईच्या काही भागात आज रविवारी दुपारी जवळपास 39 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली। मुंबईत उन्हाचा तडाखा वाढला आहे। आपण आहोत सध्या मुंबईचं पूर्व उपनगरात भांडूप या ठिकाणी। आपण पाहिलं तर आज जे आहे मुंबई शहरात आहे तर दुपारची वेळ आहे। खरं तर एकूण 40 डिग्री अंश सेल्सिअस जे आहे टेम्परेचर आहे, जे तापमान आहे ते आज मुंबईत पोहोचलं आहे। चक्क आपण पाहिलं तर हवामान विभागाकडून आहे ते 2 दिवस रविवार आणि सोमवार उष्णतेची लाट असल्याचं येणार असल्याचा इशारा देण्यात आला होता। चक्क यानंतर आपण पाहिलं तर एप्रिल महिन्यामध्ये आहे तो उन्हा खरं जे आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तापमानामध्ये वाढ झाली आहे। गेल्या आठवड्यांमध्ये गारांचा पाऊस पडलेल्या पुण्यात या आठवड्यात मात्र उन्हाचा तडाखा जाणवला। गेल्या 2 दिवसांपासून पुण्यात उन्हाचा तडाखा वाढला असून तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलंय। लोहगाव परिसरात तर सर्वाधिक 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। राज्यासह पुण्यात मागील 4 ते 5 दिवसापासून सातत्याने तापमानात वाढ होताना दिसते। आज पुणे शहरामध्ये जवळपास 41 डिग्री इतकं तापमानाची नोंद झालेली आहे। आणि रस्त्यावर जर आपण बघितलं तर खूप कमी प्रमाणात लोकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। आज सुट्टीचा दिवस आहे, लोक खरेदी करण्यासाठी बाहेर पडत असतात, मात्र ते देखील दुपारी या कडक उन्हात बाहेर पडणं या ठिकाणी टाळत आहेत। जळगावमध्ये उष्णतेच्या लाटेचा परिणाम थेट तिथल्या दैनंदिन जीवनावर झालाय। दुपारी डोक्यावर तापलेल्या सूर्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणंच बंद केलंय। त्यामुळे गजबजलेल्या बाजारपेठा, रस्त्यांवर केवळ शुकशुकाट पसरलेला दिसतोय। इतकंच काय तर जिल्ह्यातलं तापमान 40 अंश सेल्सिअसवर पोहोचल्यामुळे अनेक ठिकाणी वीज रोहित्र जळून खाक झाल्याच्या घटना देखील घडल्यात। या घटनांना आळा घालण्यासाठी महावितरणनं अनोखी शक्कल लढवली आहे। महावितरणनं उच्च दाबाच्या वीज रोहित्राच्या भोवती चक्क कूलर लावलेत। ऑइल जास्त गरम होऊ नये म्हणून इथे कूलरची व्यवस्था त्यासाठी करण्यात आलेली आहे। ऑइलचं टेम्परेचर जर आपलं समजा 80 ते 90 अंश सेल्सिअसच्या वर गेलं तर हा ट्रान्सफॉर्मर फेल होऊ शकतो। काय होतं फेल झाला म्हणजे काय होतं? फेल झाला म्हणजे त्यातली टेम्परेचरमुळे वाइंडिंग कट होणे किंवा शॉर्ट सर्किट होण्यामध्ये असले प्रकार होऊ शकतात। स्फोट होण्याची घटना आपण पाहतो। हां, क्वचित प्रसंगी स्फोट पण होऊ शकतो। त्याचा गॅसेस जर बाहेर नाही फेकले गेले तर स्फोट पण होऊ शकतो एखाद्या वेळेला। म्हणून त्या ठिकाणी कूलर लावला। हां, म्हणून त्या ठिकाणी त्याचं ऑइलचं टेम्परेचर कमी राहावं, जेणेकरून ऑइलचं टेम्परेचर कमी असल्यामुळे त्याच्या कॉईलचं टेम्परेचर कमी राहील व तो आपल्याला व्यवस्थित आउटपुट देऊ शकेल। ह्या हिशोबाने त्याला आम्ही कूलर लावण्यात आलेले आहे। जळगावमध्ये उन्हाच्या या झळांपासून नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून शहर महानगरपालिकेकडून शहरातल्या प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये
टँकरद्वारे पाण्याची फवारणी करण्यात आली। महापौर दीपमाला काळे यांच्या निर्देशानुसार 2 टँकरनं पाण्याची फवारणी करण्यात आली। या पाण्याच्या फवारणीमुळे थोड्या प्रमाणात का होईना दुपारी बाहेर पडलेल्या नागरिकांना तात्पुरता तरी दिलासा मिळाला। हिंगोलीत वाढत्या तापमानाचा परिणाम तिथल्या जलसाठ्यांवर दिसून येतोय। जिल्ह्यातलं तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर गेल्यामुळे जिल्ह्यातील अनेक लघु सिंचन प्रकल्प आणि तलावांनी तळ गाठायला सुरुवात केली आहे। धरणातील पाणीसाठ्यातही मोठी घट दिसून येते। जिल्ह्यात एकूण 30 छोटे मोठे लघु सिंचन प्रकल्प असून त्यातील परिस्थिती ही चिंताजनक बनली आहे। 9 तलावांमध्ये पाणी पातळी ही जोत्याखाली गेली आहे, तर 4 तलाव हे पूर्णतः कोरडे पडलेत। 14 तलावांमध्ये केवळ 0 ते 25% पाणीसाठा आहे, तर एका तलावात 26 ते 50% पाणीसाठा उरलाय। जिल्ह्यातल्या धरणातील पाण्याची पातळी काय आहे ते पाहूया। सिद्धेश्वर धरणात 12% पाणीसाठा आहे, तर येलदरी धरणात 64% पाणीसाठा आहे। या आकडेवारीवरूनच जिल्ह्यातील पाण्याची समस्या किती भीषण झाली आहे ते कळतंय। हंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांची पायपीटही सुरू झाली आहे। काही ठिकाणी जलजीवन मिशनच्या योजनेतून पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय, पण तो अपुरा पडतोय। राज्यात वाढलेल्या या तापमानाचा परिणाम आरोग्यावरही होतोय। उष्माघातापासून वाचण्यासाठी डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी योग्य प्रमाणात पाणी पिणं, फळांचा रस घेणं अशा काही सूचना केल्यात। आपल्याला शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण योग्य ठेवावं लागतं। त्यासाठी भरपूर पाणी प्यावं लागतं। साधारणतः कुठल्याही प्रौढ व्यक्तीला 3 ते 4 लिटर पाणी आणि त्याचबरोबर लिंबू सरबत किंवा इतर फळांचे रस अशा प्रकारच्या द्रवपदार्थांमधून आपल्याला क्षारही मिळवावे लागतात। याचबरोबर हे जर टाळायचं असेल तर लक्षात ठेवा, कारण नसताना उन्हात जाऊ नका, पाणी भरपूर प्या। बाहेर जाताना सुद्धा आपल्याबरोबर पाण्याची बाटली ठेवा। जर बाहेर जाणं आवश्यकच असेल तर डोक्यावर टोपी किंवा छत्री वापरा, सैल कपडे वापरा, डोळ्यांना गॉगल लावा। राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये वाढलेल्या तापमानानं गावखेड्यापासून शहरापर्यंत सगळ्यांची चिंता वाढवली आहे। आणि सोबतच जर एप्रिल महिन्यात तापमानाची ही परिस्थिती असेल तर मे महिन्यात काय असेल याची कल्पना करणंही कठीण झालंय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।